महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। शिलाई मशीन व ब्युटी पार्लर किट देण्याच्या नावावर महिलांची फसवणूक, महिलांची शहर पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल। गोरगरीब कष्टाळू महिलांना 2,37,000 रुपयांना गंडवले। मूर्तिजापूर तालुक्यातील गोरगरीब कष्टाळू महिलांना फक्त 3,500 रुपयात शिलाई मशीन ब्युटी पार्लरची किट देतो असं सांगून मूर्तिजापूर येथील तक्रारीत 2 नमूद महिलांनी अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर महिलांचा सुमारे 1,75,000 रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना उघड झाली आहे। नेहरू युवा केंद्र अकोला मतदान जनजागृती अभियान मध्ये काम करत असल्याचं सांगून नेहरू युवा केंद्राच्या बॅनरच्या नावाखाली व केंद्र सरकारच्या विविध योजनांची कामं करतो असं भूलथापा देऊन योजनेअंतर्गत शिलाई मशीन किट वगैरे मोफत मिळवून देऊ बाजारात सुमारे 15,000 पेक्षा अधिक किंमत असलेली शिलाई मशीन अवघ्या 3,500 रुपयात मिळत असल्यानं या योजनेत अनेक महिलांनी पैसे जमा केले। मात्र सुमारे 12 महिने उलटूनही अद्यापही तक्रारीत नमूद नाझिया परवीन तैकूब वय वर्ष 35 व सुंदरा भडके दोन्ही राहणार अकोले या दोन्ही महिलांनी शिलाई मशीन न दिल्यानं शिलाई मशीन भेटण्याच्या आशेवर पैसे भरलेले त्या महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार उमा शरद चव्हाण वय वर्ष 37 राहणार मूर्तिजापूर यांनी येथील शहर पोलीस स्थानकात दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दिली आहे। सदर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिलेकडून 3,500 प्रमाणे 50 महिलांकडून देश रक्कम 1,75,000 रुपये घेतले आणि ब्युटी पार्लरच्या नावाने प्रत्येक महिलेकडून 2,500 रुपये 25 महिलांकडून एकूण 62,000 रुपये जमा करून घेतले आहेत असं तक्रारकर्त्या महिलांनी तक्रारीत नमूद केलेलं आहे। सुंदराबाई भडके 1 फेब्रुवारी 2024 ला मूर्तिजापूर येथील कॉटन मार्केटच्या शिवण क्लासला आल्या होत्या। तेव्हा 50 बायांचे 2500च्या हिशोबाने कॅश पेमेंट आम्ही सर्व बायाच्या समोर घेतले। आम्ही सर्व बाया त्याचा प्रूफ आहे। आणि नाझिया परवीन होत्या त्या त्यांच्या वरच्या म्हणजे त्यांच्या थ्रू एक क्लास सुरू झालं होतं आणि बोलणी अशी झाली होती की 3 महिने क्लास घेणार, ही आमच्या सर्व बायाच्या समोरची गोष्ट आहे। आणि 3 महिन्यात क्लासचे ते 5,000 रुपये देणार, महिन्याप्रमाणे शिकवणारीला 1,500 रुपये रूमचे भाडे देणार आणि बाकी बायांना 3,500 पूर्ण घेतल्यावर मशीन वाटप करणार प्लस किट प्लस कापड देणार अशी त्यांची तरतूद होती। पण आज पूर्ण 1 वर्ष होत आलं, त्यांनी काहीच म्हणजे दिलं नाही। तर त्यामुळे आमच्या बायांचं असं म्हणणं आहे की एकतर तुम्ही आमचे पैसे परत करा किंवा म्हणण्यानुसार आम्हाला मशिनीचं वाटप करा, आमची अशी फसवणूक करू नका। माझं नाव उमा शरद चव्हाण आहे। मी क्लास घेत होती इवाने पहिले याचे जिल्हा उद्योगचे, तर त्याच्यानं माझी भडके मॅडम ओळखीची झाली होती। तर त्यानं म्हटलं की इवानेरूचे क्लास घेतं का, तर मी घेऊन घेतले क्लास। तर त्याच्यात 50 बाई झाल्या होत्या, तर म्हणे 3,500 मध्ये मशीन पण देईन, किट देईन, कपडा देईन। तर सगळे पैसे घेऊन गेली 3,500 रुपये। पण 12 महिने झाले तर ते अजून काही पर्यंत रिप्लाय दिलं नाही। तर हो म्हणत आहे देतो। ते सुंदरा भडके मॅडम आहे आणि ते नाझियानं क्लास दिला होता आम्हाला, नाझिया मॅडम की 5,000 रुपये शिकवणावाल्याला देईन, 3 महिन्याचा क्लास होतं, 15,000 रुपये शिकवणावाल्याला देईन आणि रूम भाडा देईन 1,500 आणि याला मशीन आणि किट आणि कपडा देईन। सगळे पैसे पावले त्याला। मोबाईल पेनं काही केले, काही घरी नेऊन दिलेले आहे। असे एकूण किती महिला आहे? एकूण 50 आणि पार्लरचे 25। किती रुपयाच्या हिशोबाने पैसे घेतले? ते 3.5 एका बाईची। किती दिवस झाले अंदाजी आता हे फेब्रुवारीच्या 1ला 2 वर्ष होतात। फेब्रुवारीच्या 1 पासून क्लास चालू झाला। तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं आलं की तुम मेरे से बात नहीं करो, तुम भडके मैडम है तुम्हारे बीच में, भडके मैडम से बात करो। पैसे त्यालाच दिलं नाझियाला घरात नेऊन। ते म्हणते की मैं नहीं थी तुम्हारे इसमें, भडके मैडम से बात करो, भडके मैडम से बात करो, उससे बोलो तो मेरे को मत बोलना। पैसे दिले त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे नाही का, पहिले त्याच्या घरी नेऊन दिलं भडके मॅडमला, मी स्वतः गेली होती 2 वेळा नेऊन दिले आणि त्याच्यानंतर मोबाईल पे केलेले आहे 2-3 वेळेस।